मी अशी आहे ना की मला मेथीची भाजी फार आवडते, पण दर खेपेला एकाच पद्धतीची मेथीची भाजी खायला मला कंटाळा येतो। मग मी काय करते, मेथीच्याच भाजीला वेगवेगळ्या पद्धतीने बनवते। अशीच एक आमची कर्नाटक स्पेशल मेथी सोप्पन पल्ले म्हणून खूप सोपी रेसिपी आहे, खूप टेस्टी आणि घरच्या साहित्यात बनते। पण त्याचा जे लुक आहे ते अगदी धाबा स्टाईल आहे, म्हणजे लसूणी मेथी वगैरे कशी असते ना तशी। कसं बनवायचं चला बघूया। एक 2 ते 3 चमचे शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपल्याला। साला सकट घ्या, सालं काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही। आणि एक मोठा चमचा तीळ भाजून घ्यायचं। आता ह्याच्यात आपल्याला काय काय घालायचं आहे, मिरची पावडर साधारण, आता हा छोटा चमचा आहे बरोबर, तर 2 चमचे। नंतर हळद एक पाव चमचा, आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालू। आणि आता हे छान आपण मस्तपैकी वाटून आणू। मला मी कलई किटसाठी खूप लोक मागे लागले होते, तर एक एपिसोड केला ज्याच्यामध्ये कलई कसं करायचं ते दाखवलं। आणि ते कलई किट आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत, त्याचे नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। आज त्याच भांड्यामध्ये मी स्वयंपाक बनवते आहे, आपली ही मेथी सोप्पन पल्ले। तेल, दोन ते 3 चमचे तेल गरम झालं की थोडं जिरं, मोहरी, चढता लसूण भरपूर घालायचा आणि तोही बारीक चिरून घालायचा। लगेच ह्याच्यामध्ये फार लसूण परतत बसायची गरज नाहीये। एक जुडी मेथी छान बारीक चिरून, आता हवा तर गॅस तुम्ही मोठा करू शकता, म्हणजे फोडणी करपायला नको म्हणून। आता काय प्रॉब्लेम नाही, मेथी घातल्याबरोबर टेम्परेचर डाऊन होतं। असे मोठे मोठे टोमॅटो चिरून घेतलेत मी, त्यातले थोडे आत्ता घालते आणि थोडे ना मला असे नंतर कच्चे छान लागतात, ते नंतर घालूया। आता ही मेथी जी आहे ती थोडीशी शिजू दे। आता इथं बघा ही मेथी जी आपली आहे ती कशी मऊ झाली। आता काय करायचं, चवीपुरता मीठ, थोडीशी साखर। मेथीच्या भाजीला साखर किंवा गूळ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण मला थोडीशी साखर आवडते। आणि हे जे आपण शेंगदाणा, भाजलेला शेंगदाणा, तीळ, त्याचा जो कूट करून घेतला होता तो घालायचा। गॅस सिम करा। हे सगळं मिक्स करून घ्या व्यवस्थित। आणि आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पाणी पण ह्याच्यात आपल्याला ॲड करायचं। आणि आता हे छान सगळं एकत्र करून आपण ह्याला शिजू देऊ, छान तेल सुटेपर्यंत। आता हे बघा इतकी मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे। मी काय करते माहिती आहे, धाब्यात कसं थोडीशी हिरवी मिरची कच्ची असते वरून घातलेली, तर तशी थोडीशी हिरवी मिरची, लहान मुलं असतील तर घालू नका, पण आपल्या मोठ्यांना चालते। आणि वरून भरपूर कोथिंबीर, आणि हे एकदा असं मिक्स करू आणि आता सर्व करू। येस, रेडी।
ही जी मेंते सोप्पनपल्ली आहे ना, ही खायला खूप माइल्ड टेस्टी अशी भाजी आहे. डायबिटीस असलेल्या लोकांना बऱ्यापैकी रोज मेथी खा असं सांगतात आणि मग रोज मेथी करायची आणि ती एकच सारखी भाजी करायची म्हणजे कंटाळा येतो. अशा वेळेला मेथीचीच भाजी वेगवेगळ्या पद्धतीने जर आपण केली तर ती टेस्टी होऊ शकते. आता ह्याच्यात मी आणखीन एक ऑप्शन सांगते. बऱ्याच लोकांना शेंगदाणे खाल्लं की पित्त होतं, तर त्या लोकांनी फुटाणे डाळ किंवा डाळव म्हणतो आपण, ते सुद्धा ह्याच्यामध्ये जर घातलं भाजून, किंवा ते ऍक्च्युली भाजलेलेच असतात त्यामुळे ते परत भाजायची काही गरज नाही, ते सुद्धा जर ह्याच्यामध्ये घातलं ना तरी सुद्धा त्याची चव खूप छान लागते, अप्रतिम येते. कधीतरी ना जराशी लॅविश अशी बनवायची असेल किंवा एकदम काहीतरी थोडीशी मस्त हटके, तर थोडेसे काजू सुद्धा घाला, खूप टेस्टी लागते. आणि ही भाजी करून बघा, आवडणार ह्याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.